पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। उपसागरात गुरुवारी रात्री कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं। यासोबतच चक्रीय स्थिती याचाच प्रभाव असल्यानं पुढील 3 ते 4 दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुणे, सांगली, सोलापूरसह मराठवाड्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अशातच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 2 दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय। मध्यरात्रीपासूनच पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून अतिवृष्टीचा धोका कायम आहे। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीकाठच्या नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अतिवृष्टी झाल्यास सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करावा लागण्याची शक्यता आहे। हे संभाव्य संकट लक्षात घेऊन प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलंय। नदीकाठच्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळे माढा आणि मोहोळ, करमाळा या तालुक्यांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। नागरिकांनी पुढील 2 दिवस घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाशी संपर्कात राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय। पूरग्रस्त भागातील जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्थाही करण्यात येत आहे। सद्यस्थितीत उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानं व पाण्याची आवक वाढल्यानं उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज दिनांक 27/9/2025 रोजी सकाळी 8 वाजता 70,000 क्युसेस एवढा विसर्ग करण्यात आलाय। सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे। पंढरपूर शहर तालुक्यात काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून पंढरपूर शहरात सर्वच प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याचं दिसून येत आहे। मुसळधार पाऊस सुरू असल्यानं शहरात सर्वच रस्ते सुनसान झाले असून रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहेत। पंढरपूर नगरपालिकेनं मागील 3 दिवसापासून विविध रस्त्यावर खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे। मात्र पुन्हा जोरदार पाऊस पडत असल्यानं अनेक ठिकाणी बुजवलेल्या खड्ड्याच्या ठिकाणीही खडी निघून जाण्यास सुरुवात झाली आहे।